नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी विनय पोद्दार तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत करत आहे द विनिंग टॉक्समध्ये. आजचा विषय अर्थातच शिवाजी महाराज. एक ज्वलंत आणि तितकंच हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व, ज्याची गरज आताही आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जिजाऊ आणि शहाजी राजे यांच्या पोटी. अर्थातच आई वडिलांचे अतिशय सुंदर संस्कार आणि गुरुजनांचा त्यांच्यावरती केलेला पुनश्च संस्कार यामुळे हे व्यक्तिमत्व घडत गेलं आणि अशी प्रचिती आली जेव्हा त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मुघल आदिलशहा यांच्या साम्राज्यामध्ये स्वतःचं असं स्वराज्य निर्माण करणं हे महत्त्वाचं होतं त्या काळामध्ये. शिवाजी महाराजांचा इतिहास मी काही इथे सांगत नाहीये, कारण तुम्ही सर्वांनी तो वाचलाय. परंतु मला वाटतं तो इतिहास वाचून त्यातले त्यांचे गुण, त्याचे राज्यकर्त्याचे गुण आणि रयतेचे गुण हे आपण आपल्या मनामध्ये आणि आपल्या पूर्णतः जीवनामध्ये बिंबवणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांचं सैन्य कौशल्य, नेतृत्व, नौसेनेवरचा प्रभाव, प्रशासनीय केलेली त्यांची सुधारणा आणि रयत आणि मावळे यांच्याविषयी एकंदरीत असलेली आपुलकी हे महत्त्वाचं आहे. त्यांनी स्वतः धार्मिक सहिष्णुता आणण्याचा प्रयत्न केला आणि तो पुढे आला देखील. न्याय प्रणालीमध्ये महत्त्वाचे बदल त्यांनी घडवले. एक राजस्व अशी प्रणाली निर्माण केली जी कृषीप्रधान होती. अर्थातच शिक्षण आणि धर्म याविषयी त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामं केली. एक सर्वांग सुंदर असा छत्रपती आपल्याला त्यांच्या रूपाने लाभला. अर्थात जयंती म्हटल्यानंतर एक ग्रॅटिट्यूड असते, ती व्यक्त केली जाते. शोभायात्रा, पुतळ्यांना हार घालणं हे सगळे सोपस्कर होतात. पण माझ्या मते प्रत्येकाने आपल्या मनामध्ये शिवाजी रुजवावा आणि तो अंगीकारावा आणि अर्थात आचरणात आणावा. म्हणजेच आजच्या जगामध्ये शिवजयंती ही त्या दृष्टीनं साजरी केली जाईल आणि साजरी केली जाईल. प्रत्येक घरामध्ये जिजाऊ होणं आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज होणं आवश्यक आहे. आजच्या या अर्थव्यवस्थेला, न्यायव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवस्थेला जर उभारायचं असेल तर प्रत्येकाने शिवाजी बना, हाच एक संदेश. विनय.